त्यावेळेला कसा कोरटकर पळत होता तेलंगणापासून मद्रास पर्यंत, तसं शेपूट लावून पळून जाणारी औलाद आहे. अशी हाताच्या बोटावर 10 जी बोट आहेत ना, तेवढी सुद्धा लोक तुम्हाला सापडणार नाहीत की जी धाडसानं बोला लागले. सत्य मांडायची हिंमतच ठेवायची नाही, अशा पद्धतीनं एक रचना करून सगळ्या भारतभर काम चालू आहे. आणि खरोखर शिवरायांचं रक्त महाराष्ट्रामध्ये अजून जिवंत आहे, याची प्रचिती मला आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढ्या खालच्या पातळीला जाऊन कोण विचारच करत कसा असेल याची मला अस्वस्थता निर्माण झाली. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि चौदार तळ्याचं सत्याग्रह केल्यानंतर आणि मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर रायगड किल्ल्यावर जाऊन ज्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सगळ्या महामानवांना मी मानाचा जोहार करतो. राहत इंदुरींची एक कविता म्हणा, शायरी म्हणा, ती वारंवार मला आठवत असते. म्हणजे मला फोन आल्यानंतर सुद्धा ते राहत इंदुरीच आठवले, का कुणास ठाऊक. त्यांच्या एक 2-4 पंक्ती आहे. वो कह रहा है कि कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी. वो कह रहा है कि कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी. है उसकी आदत डरा रहा है उसकी आदत, इथं थोडस बदल करतो, है उनकी आदत डरा रहे है मेरी फितरत डरा नहीं, है मेरी फितरत डरा नहीं हूं. कारण या निडरतेच्या पाठीमागं तुमच्या सगळ्यांची ताकद आहे. कोल्हापूरच्या लाल मातीची आणि पंचगंगेच्या पाण्याची ही ताकद आहे. असे अनेक कुठले कुठले कर येतात, अनेक वेळेला धमक्या वगैरे देत असतात. कुठं त्याची वाच्यता सुद्धा मी करत नाही. पण महिन्याभरापूर्वी माझे मित्र आहेत हर्षल, त्यांना माहित आहे की या फोन यायच्या अगोदर आठवडाभर काही जमीन जागृत असणारी, म्हणजे स्वतःचं मन जागृत असणारी काही माणसं महाराष्ट्रात आहेत. पोलीस दलात सुद्धा आहे. त्यांचं नाव नाही मी सांगत, कारण अशी माणसं ओपन केली नसली पाहिजेत असं मला वाटतं. त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला काही गोष्टींचे संकेत देऊन ठेवलेले होते की काही घडू शकतं, काय होतंय ते, काय संकेत दिले तो ना भाग आलाय. आणि त्यानंतर बरोबर 4-5 दिवसानं हा एक फोन आला. मित्रांनो, मी माझा फोन कधीच रेकॉर्डला ठेवत नाही, कारण आपल्याला तशी गरजच लागत नाही. त्या दिवशी फोन आला, त्या दिवशी सुद्धा माझा फोन काही रेकॉर्डला नव्हता. पण फोन रेकॉर्ड करायच्या अगोदर सुद्धा जे काही मिनिटं संभाषण झालं, त्यानंतर मला असं वाटलं की आपण हे रेकॉर्ड केलं पाहिजे, कारण काहीतरी गंभीर विषय हा व्यक्ती बोलतोय. आणि म्हणून मी ते फोन रेकॉर्ड केलं. 12:04 मला फोन आला. त्याच्या अगोदर 2 फोन येऊन गेले. मी पहिला व्हॉट्सअप कॉल कट केला, त्याच्यानंतर एक फोन घेतला, त्यानंतर कट केला, त्याच्यानंतरचा फोन मात्र मी रेकॉर्ड केला. आणि फोन झाल्यानंतर 6 मिनिटं 28 सेकंद आणि त्याच्या अगोदरचं जरासं पुढचं मागचं काहीतरी असेल कम्युनिकेशन, 7-8 मिनिटाचं असेल साधारण. मला असं वाटलं की या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढ्या खालच्या पातळीला जाऊन कोण विचारच करत कसा असेल याची मला अस्वस्थता निर्माण झाली.
आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला. माझ्या कुणालाही विचारलं नाही. माझ्या सत्सक विवेक बुद्धीला जे पटेल तो निर्णय होता आणि मी तो व्हायरल केला. मला खरं तर व्हायरल सुद्धा करता येत नव्हतं. मी माझ्या एका मित्राला पाठवलं, त्याला रात्री उठवलं, त्याला सांगितलं की बाबा हे जोडून दे, मला येत नाही हे करायला. त्यानं दिला आणि मग मी तो पहाटे व्हायरल केला फोन. माझी अपेक्षा नव्हती की महाराष्ट्र, त्यात मी एक वाक्य मुद्दाम म्हणून लिहिलेलं होतं माझ्या त्या पोस्टमध्ये, की हे ऐकल्यानंतर तरी झोपलेला मराठा बहुजन समाज जागा होतोय काय मला पाहायचं होतं. आणि खरोखर शिवरायांचं रक्त महाराष्ट्रामध्ये अजून जिवंत आहे याची प्रचिती मला आली. कारण या गेल्या 10 वर्षामध्ये व्यक्त होणं, बोलणं, तुम्ही बघा महाराष्ट्राचं समाज जीवन काढा, किती लोक धाडसानं बोलतात बघा. आमच्या इथं आहेत, किरणराव आहेत, विजयराव माने मोरे चोरमारे सर आहेत. अशी हाताच्या बोटावर 10 जी बोट आहेत ना, तेवढी सुद्धा लोक तुम्हाला सापडणार नाहीत की जी धाडसानं बोला लागले. सत्य मांडायची हिंमतच ठेवायची नाही, अशा पद्धतीने एक रचना करून सगळ्या भारतभर काम चालू आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला माहित आहे की पानसरे अण्णांच्या ज्या पद्धतीनं त्यांनी खून केला, मारेकरीच सापडत नाही. दाभोळकर सरांचा केला, कलबुर्गी आहे, गौरी लंकेश आहेत, अनेक आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याशी संबंध महाराष्ट्र कर्नाटकाचे म्हणून समजतंय. भारतभरामध्ये काय काय झालंय याचा जरासा आपण आढावा घेतला तर अत्यंत भयान परिस्थिती यांनी करून ठेवलेली होती. आणि दहशत, भीती घालणं, डर पैदा करणं ही त्यांची जी काय सनातनी चाल आहे. त्या भीती हे सगळ्यात मोठं भांडवल एका विशिष्ट प्रवृत्तीचं आहे. ती आत्ताची नाही आहे, ती प्राचीन काळापासून टप्प्याटप्प्यानं चालत आलेली आहे. खर तर यांना भ्यायची काहीच गरज नाही. कारण ज्या वेळेला आपण ठामपणे शत्रू ठोकून यांच्यासमोर मैदानात उभं राहतो, त्यावेळेला कसा कोरटकर पळत होता तेलंगणापासून मद्रास पर्यंत, तसं शेपूट लावून पळून जाणारीच्या औलाद आहे. त्यामुळं यांना घाबरायची गरज नाही. आणि ठामपणे मैदानात आपण उभा राहिलो, ही विचाराची नाव फक्त इथली कोल्हापूरची नाही आहे. आमचे किरणराव नाशिकमध्ये होते, शूटिंग चालू होतं, रात्री 10ला शूटिंग संपलं. ते त्या फक्त या विचारासाठी इथं नाशिक पासून आजचा प्रवास करणार. मला सुद्धा वाटत नव्हतं की मी कोल्हापूरचा आहे. कोल्हापुरात आपल्याला आपले मित्र आहेत, पुरोगामी कोल्हापूर आहे, शाहूराजाचं कोल्हापूर आहे, आपल्याला सपोर्ट कोल्हापुरात मिळेल. नागपूरमध्ये 1100 किलोमीटर लांब नागपूर आहे. तिथं या एका अत्यंत साध्या सामान्य इतिहासाच्या अभ्यासकासाठी हजारोच्या संख्येनं माणसं उभी राहिली. ही ताकद विदर्भेची ताकद आहे असं मला वाटतं. आणि किरणराव, मी इतिहासाचा अभ्यासक आहे.